राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार जे आपल्यासोबत आहे. प्रशांत भाऊ, पार्थ पवार यांच्यावर वारंवार आरोप केले जात आहे. अंजली दमानिया ठाम आहे की गुन्हा दाखल करावा म्हणून, काय सांगतात? नाही, अंजली दमानियांना हे कसं कळत नाही की शेवटी न्यायालय आहे, कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे ती इन्क्वायरी सुरू आहे. जर तुम्ही कोणाची सुपारी घेऊन जबरदस्ती पार्थ पवारवर FIR टाका, FIR करा म्हणून तुम्ही का बरं लावत आहे? त्याच्या मागचं कारण काय? तुम्हाला कोणी सुपारी दिली की पार्थ पवारचं नाव टाका, पार्थ पवारचं नाव टाका? अहो, कायदा आहे ना, या राज्यात कायदा अजूनही आहे आणि कायद्याचं राज्य असल्यामुळे तुम्ही जे इन्क्वायरी चालू आहे ती त्या कायद्याप्रमाणे इन्क्वायरी करून राहिले आहे. सगळेजण 2 समित्या नेमलेल्या आहेत, कोर्ट आहे. आम्ही तर प्रत्येक वेळेला तुम्ही तर कागद दाखवणार होते, कुठेच कागद ते आजपर्यंत तर कागद दिसले नाही ना, कोर्टात गेल्या तुम्ही काही नाही. ज्याच्याकडनं तुम्ही सुपारी घेतली ना, आम्ही सुद्धा इन्क्वायरी करून राहिलो कोणाकडनं सुपारी घेतली आम्हाला कळणार आहे आणि त्या दिवशी आम्ही सांगू की तुम्ही अंजली दमानिया ह्या सुपारी बाज आहेत, या महाराष्ट्राच्या सुपारी बाज महिला आहेत म्हणून हे सांगितल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही काय म्हणता, सुपारी कोणाची घेतली नाव उघड करणार असं म्हणायचं तुम्हाला? आम्ही नक्की सुपारी कोणाची घेतली आहे नाव उघड करू, कारण की यांना इतकं इंटरेस्ट काय आहे की पार्थ पवारवरच गुन्हा दाखल करा. आज अमोडिया कंपनीवर जे त्यांनी व्यवहार केलेले आहे ते तर उघड आहे ना, ते पेपरवर आहे. पण तुमचं काय म्हणणं की पार्थ पवारवर तुम्ही FIR करा, पार्थ पवारवर. अरे पार्थ पवारवर FIR करा म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल का अजितदादांवर FIR करा, उद्या म्हणाल तुम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांवर FIR करा. म्हणजे तुम्ही आहे कोण? तुमचं काय अस्तित्व काय आहे या महाराष्ट्रामध्ये की जे तुम्ही सांगून राहिले की FIR करा पार्थ पवार? तुम्ही ज्याची सुपारी घेतली असेल ना ते सुद्धा मला वाटत नाही की ते फेल झालेले आहेत. तुम्ही किती ओरडले, काही ओरडलं तरी कायद्याप्रमाणे इन्क्वायरी होईल. इन्क्वायरी झाल्यावर ज्या समिती जे ठरवतील, जर ते तिथे दोषी असतील तर त्यांच्यावर FIR होईल, नाही तर अदरवाईज FIR होऊ शकत नाही. ती कंपनी पार्थ पवार यांची आहे, इतर सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, पार्थ पवारवर गुन्हे दाखल झाले नाही म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय. नाही, इतर सहकाऱ्यांवर कोणावर गुन्हे दाखल झाले? अजून गुन्हे दाखल नाही झाले. दिग्विजय पाटलांवर कुठे गुन्हा दाखल झाला आहे? त्यांना इन्क्वायरीसाठी बोलवलं. होऊ शकतं उद्या यांना इन्क्वायरीला बोलवतील, पण यांचं म्हणणं काय, त्यांच्यावर पहिले FIR करा. अरे बिना गुन्हा दाखल तुम्ही FIR कसं करून राहिले? इन्क्वायरी सहकार्य करायला तयार आहे. आम्ही इन्क्वायरीमध्ये पूर्ण सहकार्य करण्याकरता तयार आहे. दिग्विजय पाटील जेव्हा ते लग्नाला गेले ते सांगून गेले की मी तिकडनं आल्यावर इन्क्वायरीला मी समोर जाणार आहे म्हणून. इतकं सगळं क्लिअर असताना जबरदस्ती काहीतरी मीडिया समोर यायचं, ज्याची सुपारी घेतली त्याला वाटलं पाहिजे सुपारीवाल्या ताईला की बा पहा मी किती बोलत आहे, म्हणजे तुमची सुपारीचा हा पूर्ण मी बरोबर हिशोब करून देत आहे तुम्हाला. पण ह्या अंजली दमानिया यांनी आता तरी सुधरावा आणि ज्या कायद्याप्रमाणे जे आहे, अहो तुम्ही एक कागद तर द्या. एक कागद तुम्ही देऊ शकत नाही. मग आता समित्या नेमलेल्या आहेत, त्याच्यानंतर पक्ष नेतृत्वाला लक्ष करणं हे एकमेव उद्दिष्ट या अंजली दमानियांचं आहे काय. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं वागून राहिल्या ना, तुम्ही ज्याची सुपारी घेतली असेल ते कळेल ना, 2-3 दिवसात आम्ही सांगू कोणाची सुपारी घेतली तुम्हाला. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.